हिंगोलीच्या खांबाळा फाटा येथे 2 तास रास्ता रोको आंदोलन। शेतकरी नेते रमेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व माजी खासदार शिवाजी माने यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून शासनाविरोधात तीव्र आंदोलन केले। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या: कयाधू नदी भूमिगत वळविण्याचा निर्णय रद्द करा, शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची मदत द्या, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, ओला दुष्काळ जाहीर करा। या आंदोलनात हजारोंच्या संख्येने शेतकरी, महिला व युवक सहभागी झाले होते। रमेश शिंदे यांनी सरकारवर टीका करत इशारा दिला, तात्काळ कर्जमाफी करा, अन्यथा खुर्च्या खाली करा। आंदोलनानंतर प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले। खांबाळा फाटा परिसरात 2 तास दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। या ठिकाणी मुख्य शेतकऱ्यांचा या ठिकाणी ज्वलन प्रश्न आहे। या ठिकाणी जे नदी चोरून येत आहेत हे म्हणजे आमच्या शेतकरी बांधवांचे गर्दन काळ या ठिकाणी विषय ठरला आहे। आणि या ठिकाणचं जे केंद्रबिंदू आहे, जे या पेनगंगा ऑफिसचे कार्यकारी अभियंता शेख असतील यांनी शासनाच्या व आमच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून हा तुमचा धाब्यावर बसून या ठिकाणचं नियोजन केलेलं आहे। हे सर्व पुन्हा म्हणजे अपष्टता आहे याच्यामध्ये। कारण नदीला पाणी किती अपष्टता आहे, ही नदी दाखवली आणि कुठं सापळीपर्यंत आणि पाणी उचलून येतात पाठीवर 50 किलोमीटरवर। यामुळे निश्चित पाहिलं असेल आज या ठिकाणचे वृत्तपत्र कार्यकारी अभियंता असतील, त्यांचे सर्व खालचे अधिकारी असतील, यांनी शासनाच्या व शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून ही नदी चोरण्याचा प्लॅन होता, पण यांचा आम्ही डाव साधू देणार नाही। या ठिकाणी पाहिलं असेल आमच्या शेतीचं पूर्ण वाळवंट होणार आहे, वाळवंटच होणार नाही। भूमिगत नदी गेल्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्याला दीपावलीच्या 1 महिन्यानंतर पियाला सुद्धा पाणी भेटणार नाही। यामुळे एवढी परिस्थिती बेकार होणार आहे, म्हणून आम्ही हा डाव साधू देणार नाही, हे आम्ही होऊ देणार नाही। या ठिकाणी तुम्हाला ते पाहतो आज 1 महिन्यापासून या ठिकाणी बोंबलत आहे। माझ्या रमेश शिंदे या ठिकाणी आहुती देईल, जीव देईल, पण पाणी नेऊ देणार नाही। या ठिकाणचा शेतकरी सुद्धा तो सांगतो आम्ही रक्ताचे 5 सांगतील, पण या ठिकाणी आम्ही रुमणे घेऊन या ठिकाणी तुम्हाला कुठलंही काम होऊ देणार नाही। कारण पूर्ण अनियमित काम आहे, या ठिकाणचं काम या ठिकाणी निश्चित आम्ही होऊ देणार नाही, ही आमची मुख्य मागणी होती। आणि दुसरा विषय होता, आज शेतकरी पूर्ण गावाला म्हणजे पूर्ण अतिशय परेशान झालेला आहे। आज शेतकरी पाहिला असेल हवालदिन झालेला आहे। शेतकऱ्यांनी आकारधोनी कोणा लाख टाकले, कोण 50,000, कोण 1000 रुपये टाकले, 1000 रुपये टाकले, आणि आज शेतकऱ्यावर काही राहिलेलं नाही। कोणी काही शेतकऱ्यांनी व्याजाने घेतले, काही सावकाराचं कर्ज काढलं, काही बँकेचं कर्ज काढलं, आणि आता पूर्ण रान रिकामे झालेत आणि 15 दिवसाला शेतात ओळावणी होणार आहे। पिकत आमच्या हातात काहीच येणार नाहीत। पण पुढचा हंगाम जर पेरत असेल तर आज आमच्या खेत 1 रुपया नाही। म्हणून शासनाला सांगतो, शासन थट्टा करू नका, शासन मायबाप या ठिकाणी थट्टा करू नका। तुम्ही आंध्र आणि बैरात सोन किती तिघे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेऊ नका। या ठिकाणी बाजूच्या राज्यामध्ये फॅक्टरी 50,000 देतात, ते तात्काळ मंजूर करा, ओला दुष्काळ मंजूर करा। आणि देवेंद्र फडणवीस साहेब सड्यासारखे वागू नका, तुम्हाला आम्ही गद्दार तुमच्याला सत्ता लागल। तुम्ही खूप चाणक्य आहात। तुमचं मागं म्हणणं होतं केंद्रात आणि राज्यात सत्ता द्या, आम्ही कर्जमाफी करू। साहेब आम्हाला त्या शक्तीपीठ मार्गाची गरज नाही, ते 85,000 कोटी ना हे करा, आम्हाला गरज नाही। पण आधी आमच्या शेतकऱ्यांचे मायबापांची या ठिकाणी आज आम्हाला खिसा आमच्या दोरी आहे, कारण आम्ही घरी लेकरबाळा तोंड राहू शकत नाही। आमच्या खिशात 1 रुपया नाहीये। आज किराणा बाजारात गेले, तुम्हाला किराणा दुकान सुद्धा उधार देत नाही, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे आमच्या आता काही उरलं नाहीये। म्हणून या ठिकाणी मी या शासनाला
जाहीर निषेध करतो आणि सांगतो या ठिकाणी आमचा फक्त दुसरा मोर्चा आहे आणि हा पहिला टप्पा आहे. असे आमचे जवळपास 27 मोर्चे होणार आहेत आणि आम्ही कलेक्टर ऑफिस धडकणार आहेत. तुम्ही या ठिकाणी काय आदेश दिला होता कलेक्टर साहेबाला? तुम्ही पीक पाणी करा. अहो साहेब, काळाची पीक पाणी करता? तुमचा अधिकारी पीक पाणी जाऊ शकतो का? अहो आम्ही शेतकरी असताना आम्हाला खाली उतरताय ना रोडच्या खालं. एवढं आमच्या शेतामध्ये टोंगल्यातलं पाणी आहे आणि तुम्ही पीक पाणी काळाची करायलात. साहेब बस करा, आता सहन करणार नाही जनता. यामुळे पुन्हा इशारा करतो, या ठिकाणी आम्ही तुम्हाला आता तुम्हाला फिरू देणार नाही असं म्हणत नाही. या ठिकाणी तुमचा पांढरा रस्ता असेल, मुख्य रस्ता असेल, आम्हाला आता कामं राहिले नाही काही, त्यामुळे आम्ही प्रत्येक रस्त्यावर आले येऊ. तुम्हाला जर लय वाढ झालं तर तुमच्या मर्सिडीज गाड्या असतील, करोडच्या गाड्या असतील, आमच्या काय गाड्या येतात तर किती शेतकऱ्याची आहुती द्यायची घ्या. एरी आम्ही झाडाला लटकल्यापेक्षा, आमच्या घराला लेकराला तोंड दिल्यापेक्षा आम्ही मरण पत्करायला तयार आहे. पण तुम्हाला आम्ही कोणत्या रस्त्यावर हिंडू देणार नाही. असल या मोर्चामध्ये जवळपास काही नेते आलेत, पण या ठिकाणच्या नेत्याला व पक्षाला जे पक्षाचे तळपाय चाटतात या सर्व नेत्यांना मी आवाहन करतो. तो गावचा भावी सरपंच असो, भावी पंचायत समिती मेंबर असो, भावी जिल्हा परिषद मेंबर असो, जर या शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये सामील नाही झाला, या ठिकाणची जनता या कुठल्या या सरपंच होणारा भावी असो, जिल्हा सदस्य असो, पंचायत समिती सदस्य असो, तुम्हाला या ठिकाणी फिरू देणार नाहीये. कारण जेव्हा तुमच्या निवडणुका लागतात तेव्हा तुमच्या गाड्या घोड्या असतात. पण आज पाहतो या ठिकाणी जो मोर्चा आहे, या मोर्चामध्ये काही भावी जिल्हा सदस्य असतील का पंचायत सदस्य असतील, याला दुर्लक्ष करतायत. या निश्चित तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगणार आहे, या ठिकाणचा शेतकरी तुम्हाला तुमची नंतर जागा दाखवल, हे या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो. शासनाला आम्हाला एक विनंती करायची आहे की नदीकाठचे सगळे शेत खरडून गेलेत, सोयाबीनला मोड आलेत आणि होता नव्हत्या त्या शेंगा पूर्ण आता त्या नदीकाठच्या वाहून गेल्यात. मला वाटतं आता एकरी 1-1.5 पोत होते की नाही, आणि ते सुद्धा कोंब आलेलं. तुम्ही सांगा, आता दीपावली जवळ आलेली आहे आणि त्या दीपावलीच्या या सोयाबीनच्या भरोश्यावर आमची लेकराबाळाची दीपावली असते, बहिणीची दीपावली असते. तुम्ही सांगा आता ही दीपावली साजरी करायची कशी? आणि तुम्ही 5,900 रुपये देतो म्हणतात दीपावली पूर्वी. तुम्ही सांगा 5,900 रुपये तुमचे दीपावलीला पुरणार आहेत का? आम्हाला एकरी कमीत कमी 6 ते 8 पोते सोयाबीन होतं आणि त्या भरोश्यावर आम्ही दीपावली साजरी करत होतो आणि तुम्ही आम्हाला 5,900 रुपये देऊन आम्हाला काय लाजवता का काय? त्यापेक्षा तुम्ही राजीनामे द्या. तुम्ही खंबाळा येथील शेतकरी आहे. अक्षरशः हा वळण बंधारा जे खरबीवरचा केलेला आहे, यांनी हे षडयंत्र आमच्यावर रचलेले आहे आणि या वळण बंधाऱ्याचं पाणी खालून 80 फुटाहून खालून जात आहे. त्यासाठी आमच्या गावाला आज जर पाहिलं तर शासकीय योजना कोणतीच सक्सेस झालेली नाही, सगळ्या योजना फेल झालेल्या आहेत. आणि आमच्या गावाचे 50 ते 40 बोर वैयक्तिक बोर आहेत, त्या बोरचं पाणी आम्ही आमच्या गावाला पिण्यासाठी आहे. आणि हा जर बंधारा येथून खोलून 80 फुटाहून जात असत, सगळं अक्षरशः पाणी आमच्या बोरचं पाणी त्याच्यामध्ये जाईल आणि आमच्या गाववाल्यावर हा अक्षरशः पाणी पिण्याचा पण प्रश्न भारी पडणार आहे आणि आम्ही कोरडो होणार आहे. यासाठी आज या रस्ता रोको आंदोलनात आमच्या माता भगिनी सुद्धा या रोडवर आलेल्या आहेत आणि अक्षरशः या शासनाला आम्ही येथून बंधारा अजिबात नेऊ देणार नाही. आमच्या रक्ताचे पाठ व्हायला तरी हरकत नाही, पण आम्ही येथून बंधारा नेऊ देणार नाही. ते पाठ चाललेला आहे मोठा, जर ते पाठ जर गेला तर शेतामध्ये काहीच उरणार नाही सर. जर ती माणसं आली तर आम्ही दालके काढू, दालक्या काढल्याची आम्ही मरीन, नाही तर मारीन त्याला. जर डबल आली तर मागा आली डबा इथं आम्ही त्याला पेट्रोल लावलेलं इथं आणि डबा आली सर तर त्याला जिवंत ठेवणार नाही आम्ही. आमचा काही घोर नाही. आम्ही शेती गेली की आम्हाला पैसे मरायचं का? आम्ही दुसरं काहीच नाही आमच्याकडे. मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच विनंती आहे की आम्ही आमचं खंबाळा खरबी हिंगोली जिल्ह्यात गाव आहे. आम्ही 40-40 फूट विहिरी करतो तरी सुद्धा आमच्या विहिरीला पाणी लागत नाही. 200 फूट बोर घेतो, बोरालाही पाणी लागत नाही. आणि त्याच याच्यातून ते जर आमच्या कयाधू नदीचं पाणी इसापूर धरणातून नांदेडला नेत असतील तर ते अयोग्य आहे. तेच मुख्यमंत्री साहेबांना आम्ही कळवितो की हे काम रद्द व्हावे आणि आमच्या शेतकऱ्यांची जे नुकसान झाले त्यांचा तातडीने 50,000 रुपये हेक्टरी मदत करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच शेतकरी आमचे रोज आत्महत्या करत आहे, तरी बी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी हेच आमचे म्हणणे आहे.